नमस्कार, नातिब्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आजकाल सँडविच, पिझ्झा, बर्गर खाण्याचा ट्रेंड झालाय. मार्केटमध्ये आपण कुठे बाहेर गेलो की मुलं सगळ्यात आधी बर्गर मागतात. बर्गर खायला लहान मुलांनाच काय तर सगळ्यांनाच आवडतं, पण त्याची प्राइस तर कॉस्टली असतेच. पण हेल्थच्या दृष्टिकोनातूनही आपण ते खायचं टाळतो. पण हेच बर्गर आपण अगदी कमी खर्चात, अगदी सहज आणि हेल्थच्या दृष्टीनेही फायदेशीर असं घरीच बनवलं तर, तेही आलू टिक्की सोबत. चला तर बनवूया व्हेज बर्गर. व्हिडिओच्या शेवटी आलू टिक्की फ्रोझन करण्यासाठी ती कशा पद्धतीने बनवायची त्याच्या खास टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नातिब्स किचनला सबस्क्राईब करा. बर्गर बनवण्यासाठी मी इथे बर्गर बन घेतले आहे. हे पॅकेट अगदी 30 ते 35 रुपयामध्ये मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं. मी 2 बर्गर बनवणार आहे, त्यासाठी मी इथे 2 बर्गर बन घेतले आहे. ते मी सुरीच्या मदतीने मध्य भागातून 2 सेम भागामध्ये कापून घेत आहे. अगदी हळुवारपणे 2 सेम भागामध्ये छान शेपमध्ये हे मी कापून घेत आहे. पाहू शकता तुम्ही, मी हे परफेक्ट कापून घेतले आहे. याच पद्धतीने आपण दुसराही बन कापून घेतला आहे. व्हेज बर्गर बनवण्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो आणि ककडीच्या स्लाइड्स कापून घेतले आहे. सोबतच बर्गरसाठी लागणारी ग्रीन चटणी, पिझ्झा टोमॅटो सॉस, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, सांडगी मिरची, जिरे पावडर, मीठ, बटर आणि चीज. त्याचसोबत 3 मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे. टिक्की कोटिंग करण्यासाठी 4 चमचे मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि त्याचसोबत ब्रेड क्रम्स घेतले आहे. आधी आपण आलू टिक्की बनवून घेऊया. आलू टिक्की बनवण्यासाठी मी इथे बॉईल पोटॅटो घेतलेले आहेत. आपण जे फ्रेंच फ्राईजसाठी पोटॅटो वापरतो तेच पोटॅटो इथे वापरायचे आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकत आहे, हिरवी मिरची सोबतच मी सांडगी मिरची टाकत आहे. सांडगी मिरची टाकणं ऑप्शनल आहे. सांडगी मिरचीऐवजी तुम्ही सिमला मिरचीही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी स्किप करू शकता. यामध्ये जिरे पावडर टाकत आहे. यासोबत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फरसबीन, गाजर, वाटाणे हे ऍड करू शकता. यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून मॅश करूया. हे बटाटे व्यवस्थित मॅश झाले पाहिजे. जर तुम्हाला असं मॅश करायला अवघड जात असेल तर आपल्याकडे जी किसणी असती त्याच्या जाड भागाने हे उकडलेले बटाटे किसून घेऊ शकता. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून मॅश करून घेतलं आहे. आता आपण टिक्की बनवायला घेऊया. टिक्की बनवण्यासाठी याचा एक छोटा गोळा हातावर घेऊया. गोल आकारामध्ये गोळा हातावर करून घ्यायचा आहे आणि नंतर तो हाताने थोडासा प्रेस करायचा आहे. आपल्याला चपट्या साईजमध्ये ही टिक्की बनवायची आहे. टिक्की बनवताना ती बर्गर बनपेक्षा थोडी छोटी बनवायची, म्हणजे ती आतल्या भागामध्ये राहील आणि दिसायला ती छान दिसेल. मी 2 बर्गर बनवणार आहे, त्यासाठी 2 टिक्क्याच पुरेशा आहेत. पण मला फ्राय टिक्की खायला आवडते, त्यामुळे मी इथे एक एक्स्ट्रा बनवली आहे. टिक्की बनवून झाली. कोटिंग करायचं बाकी आहे. आपण कोटिंग करून घेऊया. सगळ्यात आधी आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं बॅटर बनवलं होतं ते मी यावर सोडत आहे. तुम्ही ह्या बॅटरमध्ये टिक्की डायरेक्ट बुडवू शकता, पण काय होतं, टिक्की ज्या वेळेस आपण उचलतो त्यावेळेस थोडंसं ती म्हणजे उचलताना आपल्याला जड जाते. त्यामुळे मी यावर असं चमच्याने बॅटर टाकत आहे. हे बॅटर आपल्याला खूप जाड किंवा पतले करायचे नाही. जर आपण ते जाड केलं तर आतली जी टिक्की आहे ती व्यवस्थित फ्राय होणार नाही आणि जर बॅटर पातळ झालं तर जो काही ब्रेडचा चुरा आहे त्याला तो व्यवस्थित लागणार नाही. आता आपण कोटिंग करायला घेऊया. यामध्ये जे मी ब्रेडचा चुरा वापरत आहे तो मी ब्रेडपासून घरीच बनवला आहे. तो मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो, तुम्ही तो वापरला तरी चालेल. आता यामध्ये टिक्की बुडवून आपण तो टिक्कीला सर्व बाजूने लावून घेऊया. टिक्कीची व्यवस्थित कोटिंग करायची आहे. याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घेऊया. इथे तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी ही टिक्की सोडत आहे. टिक्की तळताना गॅसची फ्लेम हाय किंवा लो ठेवायची नाही, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. जर गॅसची फ्लेम लो ठेवली तर टिक्की जास्त तेल पेईल आणि ती तेलकट होईल. जर गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवली तर टिक्कीचा वरचा भाग लगेच कलर धरेल आणि आतून टिक्की व्यवस्थित तळल्या जाणार नाही. टिक्की तेलामध्ये टाकल्यावर लगेच पलटायची नाही, थोडीशी ती तळून घ्यायची आणि नंतर पलटायची. टिक्की तळून झाली आहे. मस्त क्रिस्पी कुरकुरीत छान अशी टिक्की आपली तयार आहे. वास पण एकदम मस्त येतोय. ही डिशमध्ये काढून घेऊया. आता गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये आपण 1 चमचा बटर टाकत आहोत.
त्यावर आपण जे बर्गर बन आहे ते रोस्ट करून घेणार आहोत. बर्गर बन बटरमध्ये रोस्ट केल्याने त्याची चव भन्नाट लागते. सगळे बन आपण इथे रोस्ट करून घेऊया. बटरमध्ये भाजलेल्या बनचा मस्त वास येतोय. हे व्यवस्थित भाजले, जास्त भाजायचे नाही. हे मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. आता आपण बर्गर बनायला सुरुवात करूया. इथे बनची भाजलेली खालची लेयर घेतली आहे. यावर मी पुदिनाची ग्रीन चटणी टाकत आहे. दोन्ही बनवर चटणी टाकून व्यवस्थित लावून घेऊया. या चटणीसोबतच तुम्ही यावर मेयोनीज टाकू शकता. आता यावर आपण टिक्की ठेवूया. कांद्याची स्लाइस ठेवूया. काकडीचे स्लाइस ठेवूया. यावर अगदी चिमूटभर जिरा पावडर टाकते. तुम्हाला बर्गर जास्त स्पायसी हवं असेल तर जिरा पावडर सोबतच तुम्ही 1 चिमूटभर लाल मिर्च पावडर टाकलं तरी चालेल. आता यावर अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया. त्यासोबत टोमॅटोचे स्लाइस ठेवूया. आपण बन 2 पार्टमध्ये डिव्हाइड केले होते. त्यातल्या सेकंड पार्टला आपण पिझ्झा आणि टोमॅटो सॉस जो मी एकत्र मिक्स करून घेतला होता तो इथे लावत आहे. आता यावर मी चीज किसून घालत आहे. भरभरून चीज किसून घालायचं. जर तुमच्याकडे चीजची स्लाइस असेल तर ती घातली तरी चालेल. आता सेकंड पार्टही त्यावर ठेवूया. तुम्हाला हवं असेल तर पॅनवर अगदी थोडंसं बटर टाकून तुम्ही हे पुन्हा एकदा रोस्ट करून घेऊ शकता. मला असंच आवडतं, त्यामुळे माझ्यासाठी हे परफेक्ट आहे. करायला अगदी सोपं, सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये डॉमिनोज स्टाईल व्हेजी बर्गर तयार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे टिक्की फ्रोझन करण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगत आहे. पण टिक्की बनवताना जे बॉईल पोटॅटो होते त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून ते मॅश करून घेतले आणि लगेच टिक्की बनवली. पण जर टिक्की फ्रोझन करायची असेल तर बॉईल पोटॅटो आणि बाकीचं सर्व साहित्य पॅनमध्ये गॅसवर बटर घालून हलकंसं परतून घ्यायचं. पण त्यामध्ये आलं, लसण आणि कांदा घालायचा नाही. त्याऐवजी आलं, लसण आणि कांद्याची पावडर यूज करायची आणि परतल्यावर त्यातली वाफ जाऊन देऊन ते थंड करून घ्यायचं. हवं तर तुम्ही थंड करण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं ते फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. त्यानंतर टिक्की बनवून आपण ज्या पद्धतीने कोटिंग केली त्याच पद्धतीने कोटिंग करून जिपलॉक बॅगमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये एक टिक्की ठेवून त्यावर टिश्यू पेपर ठेवून त्यावर दुसरी टिक्की ठेवून अशा पद्धतीने ती आपलं जे फ्रीझर असतं त्यामध्ये फ्रोझन करण्यासाठी ठेवायची. अशा पद्धतीने ती फ्रोझन केली तर ती 15 ते 20 दिवस सहज चांगली राहते आणि तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही ती वापरू शकता. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. नाददीप्स किचनमध्ये नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.